ईडीचा गैरवापर करून अरविंद केजरीवाल यांना सूडबुद्धीने अटक करणाऱ्या मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी आज आम आदमी पार्टीच्या वतीने नाशिकच्या मेहर सिग्नल येथे जोरदार जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी सुमारे 20 ते 25 मिनिटं आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मेहर सिग्नल परिसरात रास्ता रोको करत ठिय्या आंदोलन केलं। यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। यावेळेस आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी टायर जाळून निषेध नोंदवलाय। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो देखील जाळण्यात आला। त्याचप्रमाणे मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यावेळेस वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना मोठ्या प्रमाणात परिश्रम घ्यावे लागले। यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले। मोदी तेरी दादागिरी नहीं चलेगी, अरविंद केजरीवाल जिंदाबाद। नरेंद्र मोदी की पार्टी अरविंद केजरीवाल को पकड़ शिक्षण व्यवस्था लागली गेली पोलिसांना बोला, तुम्ही बोला पोलिसांना, दादागिरी चालू करणार नाही आम्ही सरकारच्या आम्ही नाही सदाबाद अरे जब जब तुम्ही जोर करेगा सगळा अमिषाच्या महिन्याला अमिषाच्या महिन्याला अरविंद केजरीवाल तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। अरविंद केजरीवाल तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। मोदी जब जब डरता है, मोदी जब जब डरता है, पुलिस को आगे डरपोक मोदी मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। ज्या पद्धतीने मोदी सरकार ईडीवरती प्रेशर आणून राजकीय पक्षांवरती ज्या पद्धतीचं दबाव तंत्र तयार करून त्यांना पक्षामध्ये स्वतःच्या पक्षामध्ये किंवा त्यांना सपोर्टिंग म्हणून माध्यमातून ज्या पद्धतीने दबाव तंत्र वापरत आहे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरती येत्या वर्ष 2 वर्षापासून वेगवेगळ्या ईडीच्या कारवाया होत आहे, त्यांच्यावरती आरोप केला जात आहे, पण ते आरोप आजपर्यंत कुठल्याही पद्धतीने सिद्ध झालेले नाही। आणि अचानक काल त्यांच्यावरती ईडीने त्यांच्या घरी छापा टाकून त्यांच्यावरती अटक केलेली आहे। याचा आम्ही आम आदमी पार्टी नाशिककडनं जाहीर निषेध करत आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।